नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण गोड शेवाया करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे बारीक शेवाया घेतल्या, ज्या किराणा दुकानात मिळतात त्या रेडीमेड अशा पॅकिंगच्या असतात त्या शेवाया घेतलेल्या आहे। तर मग आपल्याला सुरुवातीला आधी एक कढई तापायला ठेवायची, त्यात एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि आता गॅस आपण बारीक करूया तूप विरघळल्यानंतर। आणि बारीक गॅसवर आपण हे काजू बदामचे तुकडे थोडेसे तळून घ्यायचे। मंद गॅसवरच आपण हे सर्व असं छान तळून घ्यायचे तुपामध्ये। इथे हे तळून झाले का आता काढून घेऊया प्लेटमध्ये। हे पहा, जास्त पण आपल्याला तळायचे नाही ते। आता त्याच कढईमध्ये शेवाया घालून आपण भाजून घेऊया। ह्या थोड्या भाजलेल्या असतात शेवाया, याला रोस्टेड शेवाया असं म्हणतात, पण आपण पुन्हा तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायच्या। तर इथे मी हातानेच थोडेसे कुस करून घेते आणि हळूहळू आपण हे सर्व छान असे परतून घेऊया। परतवताना सुरुवातीला थोडासा त्रास होतो, ते सरकत असतात शेवाया, तर आपण ह्या उलटणीच्या साहाय्याने, झाऱ्याच्या साहाय्याने असा त्याचा चुरा करायचा आणि बारीक गॅसवरच हे शेवाया छान भाजून घ्यायच्या। आपल्याला गॅस कुठेच मोठा करायचा नाही, कारण ह्या ताबडतोब जळतील। 2 ते 3 मिनिटातच बघा याचा रंग बदलला। आता मी बाजूला गरम पाणी ठेवलेलं होतं, ते टाकून घ्यायचं आहे। इथे आपल्या ह्या ताबडतोब भाजून झाल्या, त्यानंतर मी त्यात आता हे गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे गरम पाणी सुकेपर्यंत गॅस बारीकच ठेवलेला आहे। आता आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया। 1 मिनिटभर आपण त्याला वाफ देऊन घेऊ। आता पाहूया, हे छान अशा कोरड्या झाल्या, बघू शकता त्यातलं पाणी बिलकुल असं सुकलेलं आहे। आता आपल्याला यात साखर घालायची। अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे, ती घालून घ्यायची। आपल्याला आपल्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करायची असते, पण मी एवढ्या शेवायासाठी अर्धी वाटी साखर इथे वापरलेली आहे। आता हे पुन्हा सर्व एकत्र करून घ्यायचं। ओलसर शेवाया असतानाच आपण साखर घालायची, जास्त पाण्यात घालायची नाही। थोडंसं शेवाया कोरड्या होऊ द्यायच्या आणि नंतर साखर घालायची। साखर घातल्यानंतर परत आपण मिनिटभर झाकून ठेवायचं, म्हणजे ती साखर छान अशी विरघळते। हे पहा, आता इथे शेवाया पुन्हा थोड्याशा साखरेमध्ये वाफवून घेतल्या आपण। आता आपण त्यात वेलची पूड घालूया, पाव चमचा। त्यानंतर आपण इथे तळून घेतलेले ते काजू बदामचे तुकडे आहेत, थोडे टाकून घेऊ। थोडी शिल्लक ठेवूया शेवटी आपल्याला सजवण्यासाठी। आता मी पुन्हा एकत्र करून घेतलं। इथे आपल्या शेवाया तयार झाल्या आहे, अगदी झटपट 5 ते 10 मिनिटामध्ये आपल्या शेवाया तयार झाल्या। तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। पाहू शकता, यापेक्षा जास्त कोरड्या करू नये, खाताना आणखीन कोरड्या होऊन जातात। तर अशा थोड्याशा ओलसरच अशा ठेवायच्या, नंतर पुन्हा खाता वेळेला सुकतात त्या। आता वरून मी इथे काजू बदामचे तुकडे टाकले। तुम्ही नक्की करून पहा। अगदी या सणावाराच्या दिवसात काही सुचत नसल्यास झटपट होणारी ही रेसिपी आहे, तर आपण नक्की करून पहा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।